स्वतःला विचारलंय कधी, डिड आय ट्रूली लव्ह माय सेल्फ? माझं माझ्यावर खरंच प्रेम आहे हे स्वतःला शेवटचं कधी सांगितलंय, आठवत आहे? तुम्हाला शेवटचं वाव एनर्जेटिक कधी वाटलं होतं? तुम्हाला स्वतःच्या कामाबद्दल, करिअरबद्दल किती क्लॅरिटी आहे? आपण फायनान्शियली कुठेतरी आहोत याचा विचार केला आहे कधी? आणि जर नाही आहे तर तसं का नाही आहे याचा विचार केला आहे कधी? जे निर्णय तुम्ही घेता त्या निर्णयावर तुम्ही ॲक्शन पण घेतात का? जर तुम्ही ॲक्शन घेतली तर ते किती टक्के तुम्ही काम केलं आहे? त्या कामाची क्वालिटी काय आहे? त्याचा तुम्ही रेकॉर्ड मेंटेन केला आहे का? आणि जर याचं उत्तर नाही तर थिंक अबाउट युअर फ्युचर. आपल्या स्त्रियांचं कसं असतं माहिती आहे का? आपण जेव्हा आपल्या मुलांजवळ असतो तेव्हा आपण आपल्या कामाचा विचार करतो, आणि जेव्हा आपण आपल्या कामावर असतो तेव्हा आपल्या मुलांचा विचार सतत आपल्या डोक्यात चालू असतो. द गिल्टी मदर. बरोबर. जर असं असेल, जर एका वेळेस म्हणजे मला असं वाटतं एकाच वेळेस एकच गोष्ट केली तर ती छान होणार आहे, तर तिचा रिझल्ट येणार आहे. 10 गोष्टीवर हात ठेवल्याने रिझल्ट येणार नाही. बरोबर. तर जर अशी परिस्थिती चालू असेल तर मला सांगा, करिअर कसं बनणार? तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट कशा होणार? बरोबर की नाही? भगवद्गीतेमध्ये जसं लिहिलं आहे की कर्म करो फल की चिंता मत करो, तसं नका करू चिंता. आणि फक्त तुमच्या कर्मांवर फोकस करा. तुमचं कुठलंही काम असू दे, तुमचं घरकाम असू दे, तुमचं आईपणा असू दे, तुमचं बाईपण असू दे, प्रत्येक गोष्टीत तुमचं 100% द्या. लोकांचं 100% नाही. कोणी म्हटलं हेच नाही केलं तू, तेच नाही केलं तू, तुला हेच जमत नाही, याचं असं तुमच्या हिशोबाने 100% म्हणते मी इथे. ओके. एकच ठरवायचं, सगळीकडे तुमचं 100% द्यायचं. ओके. मेंटली आणि फिजिकली तुम्हाला एवढंच करायचं आहे की स्वतःला सगळ्यात आधी फिट ठेवायचं आहे. बरोबर. तुम्ही जर ओके आहात तर बाकी सगळ्या गोष्टी ओके होणार आहे. हॅपी होम कम फ्रॉम हॅपी विमेन. जर तुम्ही खुश आहे तर तुमचा परिवार, तुमच्या आजूबाजूचे लोक सगळं व्यवस्थित, सगळं छान मस्त राहणार आहे. स्वतःला थोडं सावरायचं, स्वतःला थोडंसं आवरायचं, आणि सगळ्या गोष्टी छान होणार आहे आणि तुम्हीच त्या छान करणार. ठीक आहे. आयुष्यातील काहीतरी टॉक्सिक लोकांना महत्त्व देऊन, त्या लोकांचा फालतू विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःला ग्रो करणार, स्वतःला अपडेट करण्यात वेळ घालवला तर तो तुम्हाला इतकं सुंदर रिटर्न देईल ना, त्याच्या पुढे सगळ्या गोष्टी फिक्या आहेत. असं म्हणतात, सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज. जर तुमच्या एका सक्सेसने 100 लोक जाऊन खाक होणार असेल तर त्या सक्सेससाठी काम नाही करायचं तर मग कशासाठी काम करायचं? बरोबर. स्वतःला 100 वेळेस सांगा, मी मानसिकरित्या, भावनिकरित्या, शारीरिकरित्या आणि आर्थिकरित्या सक्षम आहे आणि सक्षम होणार आहे. ओके. सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. स्वतःला बदला, स्वतःचा दृष्टिकोन बदला, सगळं छान बदलेल. ठीक आहे. मी काय खूप मोठी नाही आहे, मी तुम्हाला काही शिकवेल किंवा तुम्हाला काही गोल देईल किंवा तुम्हाला काही स्वप्न विकू शकेल. माझा मुद्दा एवढाच आहे की मी माझ्या आयुष्यात जे माझ्या आईवडिलांकडून, माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून, माझ्या बाकीच्या परिस्थितीमधून ज्या गोष्टी शिकलेत, ज्या समजुती गैरसमजुती तयार झाल्यात, ज्या गोष्टींना म्हणजे वेळेवर बदलाव्या लागल्या, बिघडाव्या लागल्या, ज्या गोष्टी त्याच्यात मोडून पडल्या, खूप गोष्टी होतात ते. पण ह्या सगळ्या गोष्टींनी, ह्या परिस्थितींनी, ह्या भावनिक उलाढाली ज्या होत्या, ज्या मानसिकरित्या माझं खच्चीकरण झालं, जे 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 काय काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीतनं शिकण्यासारखं खूप होतं. ह्या सगळ्या गोष्टींनी मला खूप शिकवलं, आणि मला एक सक्षम व्यक्ती म्हणून जे स्वतःला मी बघते किंवा मी सक्षम व्यक्ती म्हणून जे मी माझ्याच समोर मी आली आहे ना, ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे झालं. प्रत्येक गोष्ट खूप काही शिकवणारी होती मला. खूप सगळ्या धडे भेटलेत, खूप सगळ्या शिकवण्या भेटल्यात. याच गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. मला असं वाटतं, जर माझ्या कुठल्याही गोष्टीने तुमची थोडीफार पण मदत झाली, थोडीफार पण, माझ्यामुळं जर एकाही स्त्रीला मला थोडंफार मेंटली, इमोशनली थोडं पण जर मला त्याला धीर देता आला किंवा थोडंफार ते सक्षम करण्यात माझा जर मुंगीचा जरी वाटा असला, मुंगीचा खारीचा वाटा जरी असला, तरी मला ते आवडेल. तुमची थोडीफार मदत
जर मला करता आली तर तीच माझ्यासाठी सक्सेस असेल आणि तोच माझ्यासाठी खरा आनंद असेल. ह्या सगळ्या गोष्टींनी ना माझं आयुष्य खूप बेटर केलं. मला एक व्यक्ती म्हणून खूप समृद्ध केलं. आणि एक्झाम्पल एक्झाम्पल द्यायचं तर सांगते की मला स्वतःमधल्याच काही चुकीच्या गोष्टी समजल्या. स्वतःमधलेच काही रेड फ्लॅग्स कळाले. जसं माझे नीड्स आणि वॉन्ट्समध्ये मला फरक करता आला की मला खरंच जेन्युइनली काय पाहिजे आहे, कशाने मला खरंच आनंद भेटतो आणि काय मला फक्त पाहिजे. त्या गोष्टी भेटल्या नाही भेटल्या तरी काही फरकही पडणार नाही आहे आणि मला जास्त काही वाईटही वाटणार नाही आहे, पण मला ते फक्त पाहिजे. पण काही गोष्टी ज्या नीडमध्ये येतात, ज्या मला पाहिजेलच आहे, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट होम. माझी खूप इच्छा आहे स्वतःचं घर. तर जसं ते म्हणजे जशी ती गोष्ट आहे ना, ती नीड आणि वॉन्ट दोघांमध्ये येते, कॉमन येते, पण ते खरंच खूप गरजेचं आहे. बरोबर, गरजेचं म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते. उशिरा का होईना हे लक्षात आलं की मला माझं स्त्रीत्व मला टिकवायचं आहे. काही फालतू लोकांचे मतं मला हलवू शकत नाही आणि काही फालतू लोकांचे मन ठेवण्यासाठी मतं ग्राह्य करण्यासाठी, मान्य करण्यासाठी मी खूप स्वतःला त्रास दिला आहे आणि खूप फालतू गोष्टी केल्या आहेत. वय आणि वेळ दोन्ही गोष्टी पुरेपूर वाया घातल्या. पण आता फालतू लोकांचे मन ठेवण्यासाठी मी काहीतरी फालतू निर्णय घेऊन मी माझं आयुष्य खराब करत नाही. दिल खुला जगा स्त्रियांनो. तुम्हाला कधी काही खाऊशी वाटलं जा आणि खाऊन या. कुठं फिरावंसं वाटलं खाऊन फिरून या. जसं बाकीच्यांना एकच आयुष्य आहे तसं तुमच्याकडे पण एकच आयुष्य आहे. तर प्लीज ते दिल खुला जगा. दरवेळेस मन मारून वेळ मारून जगायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी जगा. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा. मनाच्या शांतीसाठी लोक हिमालय चढायला पण तयार असतात. मला सांगा, मन तुमचं, शरीर तुमचं, तुम्हाला हवं तिथं शांती भेटू शकते. त्याच्यासाठी तुम्हाला पहाड चढायची गरज नाही आहे. हो, तुमच्याकडे जर पैसा आहे, वेळ आहे, तर तुम्ही नक्की जा. तुम्हाला हवं तिथे जा. त्या गोष्टींची एक वेगळी मजा आहे, एक वेगळा फायदा आहे. पण सगळ्या गोष्टींचा जर मी तुम्हाला रूट सांगेल ना, तो हाच आहे की आत्मिक शांती ही तुमच्या अंतःकरणातून येते. जर तुम्हाला इथे शांती भेटत नाही आहे ना, तर ती तुम्हाला तिथे जाऊन पण नाहीच भेटणार. तुम्ही जेव्हा बॅक टू नॉर्मल येणार, सगळ्या गोष्टी आहेत तशाच होतील. त्यामुळे ना स्वतःला मेंटली फिक्स करा. जो स्क्रू ढिला झाला आहे त्याला स्वतःच टाईट करा. थोडं शांत बसायचं, स्वतःसोबत थोडंसं बोलायचं. स्वतःचे काय प्रॉब्लेम आहे, काय फील होतं आहे, काय रुततं आहे, काय टोचतं आहे, हे स्वतःलाच विचारायचं आणि तुम्हालाच तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. तुमचे अनुभव, तुमची परिस्थिती ही फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच माहिती. त्याच्यामुळे जे पण तुम्ही प्रॉब्लेमपासून सोल्युशन काढणार आहात ते तुम्ही तुमचं काढलं आहे म्हणून ते तुमच्यासाठी योग्यच वर्क करेल. 100% सोल्युशन भेटेल जे योग्य असेल, कारण ते तुम्हीच शोधून काढले. कोणी ना म्हणू तुम्ही स्वतःला म्हणा, मी हेल्दी आहे, मी वेल्दी आहे, मी सगळ्याच दृष्टीने खूप खूप सक्षम आहे. जसं साप कातडी काढून फेकतो ना, स्वतःची स्किन काढून फेकतो ना, तसं तुम्ही तुमच्या जुन्या सेल्फला काढून फेका. स्वतःचंच आपल्याला बेटर नवीन व्हर्जन बनायचं आहे, एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला आपलंच बेस्ट व्हर्जन व्हायचं आहे. आत्मनिर्भरता ही आंतरिक बदलातून येते. आपल्याला आपल्या सवयी, आपल्या हॅबिट्स बदलायच्या आहेत, जेणेकरून आपलं फ्युचर काहीतरी छान होईल, चांगलं होईल. ओके, मी पण खूप चुका केल्या आहेत, चुका करत शिकले. काही चुकांच्या शिक्षा पण भोगल्या आहेत, काही गोष्टींच्यात अजून पण भोगते. कारण स्वतःला मी पूर्णपणे दुसऱ्यावर डिपेंडेंट करून घेतलेलं आणि ती खूप चुकीची गोष्ट आहे. तर ह्या स्वतःला पूर्णपणे दुसऱ्यावर डिपेंडंट करून टाकलेलं, आयुष्याची, करिअरची, शरीराची, प्रत्येक गोष्टीची वाट लावून मग माघारी आली आहे. पण आता मी माझ्या गोलपर्यंत जाण्याच्या खूप सुंदर प्रवासामध्ये आहे. काही गोष्टी क्लिक झाल्या आणि एकदम सगळं जगच बदललं माझ्यासाठी. माझा दृष्टिकोन बदलला, माझा पूर्ण माइंडसेट शिफ्ट झाला. देव तुम्हाला प्रत्येक संधी देतो, रोज एक संधी देतो. तुम्ही त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. रोज सकाळी तुम्ही उठता, श्वास घेता, ही संधी नाही तर मग काय. त्या परमात्म्याने जर हा आत्मा काढून घेतला तर ह्या शरीराची शून्य किंमत आहे.
तर जे आहे देवाने जे दिलं त्यासाठी थँकफुल असलं पाहिजे असं मला वाटतं. देव तुम्हाला मग मी तेच की देव तुम्हाला संधी देतो. देव तुमच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द ऐकतो. त्याच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. सगळं काही खूप सुंदर, खूप छान होईल. मला ना 100% ही गोष्ट फील होती आणि मी खूपदा अनुभवली पण ही गोष्ट की जोपर्यंत तुम्ही शिकत नाही ना एका सिच्युएशनमधून, देव तुम्हाला 100 वेळेस त्याच सिच्युएशनमध्ये पाडतो की बघ हे चांगलं आहे तुझ्यासाठी, हे वाईट आहे, हे तो 100 वेळेस आपल्याला सांगतो. कधी कधी आपण आपल्या जगात मग्न आहे कारण त्याच्यामुळे आपणच त्यांचे सिग्नल समजायला ना चुका करतो. त्याच्यामुळे असं करू नका. देवावर आणि तुमच्या कर्मावर तुमचा पूर्ण विश्वास ठेवा. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, तुमच्या शिक्षणापेक्षा, तुमच्या क्वालिफिकेशनपेक्षा तुमचा बेधडकपणा, तुमचं स्वतःवरचं प्रेम, स्वतःची काळजी, स्वतःची रिस्पेक्ट, ह्या गोष्टी तुम्हाला खूप कामात येतील आणि ह्याच गोष्टी कामाला येतील. त्यामुळे स्वतःची जॉली साईड, थोडी फनी साईड, थोडी चिल साईड जिवंत ठेवा. स्वतःतलं जे लहान मूल म्हणतो ना आपण, ती जिवंत ठेवा. स्वतःसाठी जगा आणि प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मुमेंटचा आनंद घेत राहा. कारण या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी तुमच्यासाठी तुमचीच आहे. आणि अजून एक गोष्ट जी वर्ष ते वर्षापासून खूप असं पॉवरफुली एकदम माझ्यासमोर येते, ती म्हणजे पैसा. पैसा असेल तरच रिस्पेक्ट आहे. मग तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, त्याने काही फरक पडत नाही. जर तुमच्याकडे पैसा आहे तरच तुमची रिस्पेक्ट आहे. स्पेशली स्त्रियांसाठी पैसा कमवणं खूप गरजेचं आहे. उद्या काय होईल का कोणाला माहीत नाही, कोणी भविष्यात जाऊन पाहू शकत नाही. तरीसुद्धा चांगलं असेल, वाईट असेल, तुमचा भाऊ, नवरा, बाप यांच्यावर अवलंबून न राहता स्वतःचा काहीतरी छोटा मोठा स्वतःचा काहीतरी इन्कम सोर्स असावा असं मला वाटतं. प्रत्येक स्त्रीने पैसा कमवावा असं मला वाटतं. ह्या पूर्ण व्हिडिओचा एवढाच सार आहे, एवढाच माझा हेतू आहे, एवढंच मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने इन्कम टॅक्स भरा. हो, छोटा मोठा का होईना स्वतःचा काहीतरी इन्कम सोर्स जनरेट करा स्त्रियांनो, कारण पैसा खूप महत्त्वाचा आहे. आणि भाऊ, नवरा, बाप कोणी कितीही चांगला असू देत, पण वेळेवर कोणासमोर ना हात पसरवणं नाही योग्य वाटत. वेळेवर काय परिस्थिती येईल काय सांगते. सगळ्या व्हिडिओचा एवढाच सार आहे की मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने इन्कम टॅक्स भरावा. स्वतःचा छोटा मोठा कमाईला काहीतरी सोर्स बनवा आणि प्लीज स्त्रियांनो पैसे कमवा. मान्य आहे मला तुम्हाला खूप विचार आहे, खूप टेन्शन आहे, आयुष्याने खूप सिरियस केलं आहे तुम्हाला, पण तरी शेवट तरी स्वतःसाठी जगा. चितेवर जाण्याआधी चिंता सोडा. सगळं छान होणार आहे, छान व्यवस्थित होणार आहे आणि तुम्हीच करणार आहे ते. याच्या पुढची लाईफ, याच्या पुढचं आयुष्य बोनस लाईफ म्हणून जगा. आपले विचार आणि आपले उत्तरं, आपल्या प्रश्नापुरतीच मर्यादित ठेवायचे नाही आहेत. हा विचार करून हा यूट्यूबचा प्रवास चालू केला आहे. तुम्हाला मी आणि माझे विचार जर आवडले, माझी थोडीफार पण मदत झाली, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा